हॅलो एव्हरीवन, मी धीरज तुमच्यासाठी एक न्यू व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जो आहे 7th SSC महाराष्ट्र बोर्डचा. या लेसनचं नाव आहे सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि ह्या लेसन मध्ये आपण सेल्सच्या बद्दल भरपूर काय काय गोष्टी नवीन शिकणार आहे. ओके, तर न थांबता या लेसनची आपण सुरुवात करूया. तर आपण आलो आहे आता मेन स्क्रीनवरती. न थांबता लेसन सुरुवात करूया. व्हॉट इज द नेम ऑफ द मायन्यूट कंपोनंट्स ऑफ विच द बॉडी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड? Is the number of these smallest units the same in the bodies of all living organisms? म्हणजे त्यांनी दोन प्रश्न विचारले आहेत आपल्याला. फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे की असा कुठला कंपोनंट आहे सगळ्यात छोटा ज्याच्यानी आपली जी बॉडी आहे ती तयार झालेली आहे. आणि सेकंड जो क्वेश्चन आहे तो आहे की प्रत्येक जे पण जिवंत गोष्टी आहेत त्या सगळ्यांची बॉडी ह्याच गोष्टींनी तयार झाली आहे का, म्हणजे तो जो मायन्यूट कंपोनंट आहे छोटावाला तेनीच तयार झाली आहे का, हा त्यांचा सेकंड क्वेश्चन आहे. ह्या दोघांचे जे उत्तर आहे ते आपण लेसन जसं असं पुढे रीड करणार आहे तसं जसं आपल्याला भेटणार आहे. तर आपला पहिला जो टॉपिक आहे तो आहे सेल. We have learned that cellular organization is the primary characteristics of all living organisms and that the cell is the fundamental structural and functional unit of all of living organisms. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की प्रत्येक जी गोष्ट आहे ती कशापासून तयार झालेली आहे, ती तयार झालेली आहे सेलपासून. आणि सेल आहे काय काय फंडामेंटल, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे काय सांगायचं त्यांना की जी पण गोष्ट तयार होतीये ती कशापासून तयार होतीये, सेलपासून. म्हणजे सेल आहे जो बेस तयार होते. आता आपण बिल्डिंग बांधणार आहे. बिल्डिंग बांधायच्या अगोदर आपण काय करतो, खड्डा खांदतो आणि तिथं आपण पिलर्स लावतो, त्याला आपण आपला बेस बोलतो, बरोबर आहे. तसं सेल पण आहे, तो आहे बेस ज्याच्यापासून काय करतात एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतीये. मग सेलपासून काय होतंय, सेकंड पार्ट आहे स्ट्रक्चरल. म्हणजे सेल एकत्र आले आणि त्याच्यापासून काय तयार होतं, एक स्ट्रक्चर तयार होतं. म्हणजे आपली जी बॉडी आहे ती सेल एकत्र आल्यानंतर स्ट्रक्चर तयार झाला, त्याच्यामुळे कळतं की तो कसा दिसणार आहे. स्ट्रक्चरल म्हणजे काय, तो कसा दिसणार आहे. त्याच्यानंतर आहे पुढचा पॉइंट फंक्शनल. फंक्शनल म्हणजे काय की तो आता काय काम करणार आहे. म्हणजे सेल झाला, त्यांनी बेस तयार झाला, मग बेस तयार झाल्यानंतर तो कसा दिसणार आहे ते तयार झालं, मग कसं दिसणार आहे ते तयार झाल्यानंतर तो काय नक्की काय काम करणार आहे हे ठरवलं जातं. कळतंय. म्हणजे प्रत्येक गोष्टी चालू होण्यासाठी सगळ्यात पहिलं काय लागतं, आपल्याला सेल लागतं. हे क्लिअर झालं. आता पुढे आपल्याला एक फ्लो चार्ट दिलेला आहे. तो फ्लो चार्ट दिला आहे कशाचा, बुकचा. तर आपण पुढे बघूया तो कसा आहे. अल्फाबेट्स, वर्ड्स, सेंटेन्सेस, पॅराग्राफ, चॅप्टर्स, बुक, असं तुम्हाला हा फ्लो चार्ट दिलेला आहे. त्याच्यामधले तुमच्या बुकमध्ये 2 बॉक्सेस मोकळे असणार आहे, ते मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. ओके, तर त्यांनी काय सांगितले, प्रत्येक गोष्टी कशापासून बनलेली आहे, सेल. तसंच आता आपण बुक कशी तयार होतीये ते बघणार आहे. तर बुक कशी तयार होती, सगळ्यात पहिले येतात अल्फाबेट्स. जेव्हा अल्फाबेट्स एकत्र येतात तर तयार होतो एक वर्ड. जेव्हा वर्ड्स एकत्र येत आहेत तर तयार होतो एक सेंटेन्स. जेव्हा सेंटेन्स एकत्र येत आहेत तर तयार होते काय, पॅरेग्राफ. जेव्हा पॅरेग्राफ एकत्र येत आहेत तर फॉर्म काय होतंय, चॅप्टर्स. जेव्हा चॅप्टर्स एकत्र येत आहेत तर फॉर्म काय होतंय, एक बुक. कळतंय. म्हणजे अल्फाबेट पासून काय तयार झाली, एक बुक तयार झाली. म्हणजे सगळ्यात पहिलं त्यांना मेन कुठली गोष्ट लागतीये तर ती आहे अल्फाबेट्स. हे कळलं. ही कसं झालं, ही एक पद्धत झाली, हे एक फ्लो चार्ट झाला. ह्याला आपण काय बोलतो, ऑर्गनायझेशनल लेवल. हे ऑर्गनायझेशनल लेवल कशाचं पाहिलं आपण, बुकचं पाहिलं. तसंच आपल्या बॉडीचं पण आहे. तर ते काय आहे ते आपण पुढे बघूया. We see the structural organization of the book in the above flow chart. Similarly, there are organizational level in the living organisms too. These are cell, tissue, organs, organ system, organism. Cell from the basis of the structure and function of all living organisms. It is the only with the help of the cell that living organisms carry out all different life processes. म्हणजे त्यांना काय सांगायचं आहे की जसं बुकचं आपण पाहिलं तसंच आपल्या बॉडीचं कसं आहे की सगळ्यात पहिलं आहे सेल, दुसरं आहे टिश्यू, टिश्यू नंतर आहे ऑर्गन, ऑर्गन नंतर आहे ऑर्गन सिस्टीम, ऑर्गन सिस्टीम नंतर आहे ऑर्गॅनिझम नाहीतर बॉडी. कळतंय. ह्याचा आपण थांबा, तुम्हाला मी ह्याचा हे पण दाखवतो. हे आहे त्याचा फ्लो चार्ट. म्हणजे सेल जे आहेत ते जेव्हा एकत्र येत आहेत तर फॉर्म होत आहे टिश्यू, टिश्यू एकत्र येत आहेत तर फॉर्म होतं एक ऑर्गन, ऑर्गन एकत्र येत आहेत तर फॉर्म होतं एक ऑर्गन सिस्टीम, आणि ऑर्गन सिस्टीम जेव्हा एकत्र येते तर फॉर्म होती आपल्यासारखी एक बॉडी. हे कळलंय. सेल, मग टिश्यू नंतर ऑर्गन, ऑर्गन नंतर ऑर्गन सिस्टीम नंतर बॉडी.
हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहे. ओके, तर नेक्स्ट टॉपिक आपला जो आहे तो आहे ग्रेट सायंटिस्ट. इन 1665 द सायंटिस्ट रॉबर्ट हुक ऑब्झर्व्ड अ थिन सेक्शन ऑफ कॉर्क अंडर अ मायक्रोस्कोप. In this section, he saw hexagonal compartments like those of the beehive. He named those compartments cells. This term is derived from the Latin word cella, which means small room. म्हणजे 1665 मध्ये एक सायंटिस्ट होता ज्याचं नाव होतं रॉबर्ट हुक. ओके, त्यांनी काय केलं, एक कॉर्क घेतला. हे कॉर्क घेतला जे आपल्याला नाही का शॅम्पेन असते त्याच्या वरती लावलेलं असतं, ते कॉर्क घेतला, त्याची थिन स्लाइस अशी त्यांनी काढली आणि ते मायक्रोस्कोपच्या खाली असं त्यांनी पाहिलं. मायक्रोस्कोपच्या खाली पाहिल्यानंतर त्याला काय दिसलं की त्याला बी हाईव्ह म्हणजे काय, मधमाशीचं जे घर असतं, त्याला आपण मधमाशीचं पोळं बोलतो, बरोबर आहे. ते मधमाशीचं घर असतं ते कसं असतं, हेक्सागोनल असतं ना, अशा शेपमध्ये असतं, बरोबर आहे. मग अशा शेपमध्ये त्याला तिथं काय दिसले, हे दिसले, काय बोलतात त्यांनी, काय दिलं तिथे, कंपार्टमेंट दिले, हेक्सागोनल कंपार्टमेंट दिसले. तर ह्या हेक्सागोनल कंपार्टमेंट्सला त्यांनी नाव दिलं सेल्स, नाहीतर नाव दिलं त्याला सेला, जे आहे लॅटिन वर्ड कशासाठी, स्मॉल रूम साठी. म्हणजे लॅटिन ह्या भाषेमध्ये स्मॉल रूम्सला सेला बोलतात आणि त्यांनी ते नाव दिलं त्याला. कळतंय, म्हणजे सेल कुठून आलं हे कळलं तुम्हाला, ते या सायंटिस्टने नाव दिलं त्याला. पुढं आहे, इन 1838 द टू सायंटिस्ट एम.जे. स्लेडन अँड थिओडोर स्कॅवेन formulated theory about cellular structure which stated all the living organisms are made up of cells and the cell is the fundamental component of all living organisms. म्हणजे हे जे दोन सायंटिस्ट आहे, कोण बरं, एम.जे. स्लेडन आणि थिओडोर स्कॅवेन, कधी 1838 मध्ये ह्या जे दोन सायंटिस्ट होते ह्यांनी एक थिअरी लिहिली. त्या थिअरीमध्ये त्यांनी काय सांगितलं की प्रत्येक गोष्ट जी आहे ती कशापासून बनलेली आहे, हे छोटे छोटे सेल्स पासून बनलेली आहे. हे कळलं. पुढे आहे, इन 1885 रुदरफोर्ड विचेकर स्टेटेड दॅट ऑल द सेल्स आर फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. म्हणजे हा जो चौथा सायंटिस्ट आहे, कोण, रुदरफोर्ड विचेकर, ह्यांनी काय स्टेट केलं की प्रत्येक जो सेल आहे तो आधीच्या सेल पासूनच तयार झालेला आहे. कळतंय, म्हणजे एक नवीन सेल तयार नाही झालाय, आधीचा जो सेल आहे त्यापासून हा नवीन सेल तयार झालाय आणि ह्या नवीन सेल पासून एक नवीन सेल तयार होत जाणार, असंच ते होत आलेलं आहे. हे त्यांनी नवीन थिअरी सांगितली. हे कळलं सायंटिस्ट बद्दल. ओके, तर पुढे जाऊया आपण. तर आपण आलो आहे पुढच्या टॉपिक वरती, जो आहे मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल्स. इन 1673 अँटॉन व्हॅन लुइंगहॉक assembled various lenses to construct a microscope. He was the first to observe living bacterial and protozoa cells under the microscope. म्हणजे 1673 मध्ये अँटॉन व्हॅन लुइंगहॉक असा जो सायंटिस्ट होता, त्यांनी काय केलं, वेगवेगळे जे लेन्सेस आहेत ते एकानंतर एक लावले. लेन्सेस काय असतात, हे जो तुम्हाला इमेज दिसतंय हे लेन्स, म्हणजे याच्यामधली जी काच आहे त्याला आपण लेन्स बोलतो, ज्यांनी छोट्या गोष्टी मोठ्या दिसतात. ओके, तर त्यांनी तशा लेन्स एकानंतर एक लावल्या अशा, आणि त्याच्यामधनं त्यांनी काय पाहिलं, तर त्याला काय दिसलं, लिव्हिंग बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआचे सेल्स. म्हणजे हा फर्स्ट माणूस होता ज्यांनी लिव्हिंग बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआचे सेल्स पाहिले होते. का, पुढे बघूया आपण. सेल्स आर एक्स्ट्रीमली मायन्यूट इन साइज. वी कॅनॉट सी द सेल्स विथ द नेकेड आय. मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर आर द युनिट्स यूज फॉर मेजरिंग देअर साइजेस. का, कारण की सेल्स जे आहेत ते खूप छोटे असतात, जे आपल्याला डोळ्याने काय दिसत नाही. कळतंय, म्हणून आपल्याला कशाचा वापर करायला लागतो, मायक्रोस्कोपचा वापर करायला लागतो. आणि जसं सेंटीमीटर, मीटर हे युनिट्स आहेत, आपण जे मोजतो, एखादी गोष्ट घेतली तर किती ग्रामची आहे, किती किलोची आहे आपण मोजतो, बरोबर आहे. तसंच मायक्रो ऑर्गॅनिझम्सला जेव्हा त्यांच्या साईजला मोजायचं असतं तेव्हा आपण कुठले युनिट्स वापरतो, तर तो आहे मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर. ओके, कळतंय. An object on the compound microscope is used for observing cells. An object on the glass slide magnified many times by the lens of this microscope. म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप जो आहे, जो हा वाला मायक्रोस्कोप आहे, तो आपण वापरतो कशासाठी, मायक्रो ऑर्गॅनिझम्सला बघण्यासाठी. ओके, तुम्ही मोठे जेव्हा होणार आहे 10th स्टँडर्ड मध्ये जेव्हा तुम्ही जाताल, नाहीतर 9th स्टँडर्ड म्हणजे ह्या थोड्या वर्षांमध्ये तुम्हाला हा जो मायक्रोस्कोप आहे तो तुम्हाला स्कूलमध्ये दाखवतील. ओके, तर हा तुम्ही नीट बघायचा आहे, तेव्हा तुम्हाला नीट समजेल. ओके, चला पुढच्या टॉपिक वरती जाऊया आपण. तर पुढचा जो टॉपिक आहे तर ते एक एक्सपेरिमेंट आहे, जो आहे ओनियनचा. ओके, आणि मला तुम्हाला ते एक्सपेरिमेंट दाखवायचं आहे, तर आपण तो एक्सपेरिमेंट बघायचा. तो एक्सपेरिमेंट बघता बघता मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो. ओके,
इथं आहे तुम्हाला 4 काचेचे ग्लास, त्याच्यामध्ये एकामध्ये आहे कांदा, एकामध्ये आहे पाणी, एकामध्ये आहे रेड स्टेन आणि त्याच्यामध्ये आहे पाणी. ते जे लाल लाल पाणी जे तुम्हाला दिसतंय तर ते आहे स्टेन. तर त्याचं ह्या सगळ्यांचा उपयोग काय होणार आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया. ओके, हा घेतला आहे आपण कांदा आणि आता कांद्याच्या आतलं जे पांढरं पांढरं जे आहे ते आपण आता काढणार आहे. ज्याच्याने काढतो त्याला आपण बोलतो फोरसेप, जे तुम्ही पुढे 10वी मध्ये गेल्यानंतर बघणार आहे. आणि हे जे व्हाईट व्हाईट कलरचं तुम्हाला दिसतंय ते त्यांनी काढलेलं ते आहे ओनियन स्किन. ओके, मी पुढे करतोय. ही ओनियन स्किन त्यांनी घेतली आणि ती कशामध्ये टाकली, त्यांनी पाण्यामध्ये टाकलेली आहे. आणि मग ते पाण्यामधनं काढून त्यांनी ते कशामध्ये टाकणार आहे, आता स्टेन मध्ये टाकणार आहे. म्हणजे ते रेड कलरचे जे तुम्हाला पाणी दिसतंय त्याच्यामध्ये टाकणार आहे ते. आणि मग ते स्टेन मधनं काढून ते परत पाण्यामध्ये टाकणार आहे. तर हे त्यांनी का केलंय, कारण की नुसतं पांढऱ्या कलर मध्ये ते असेल तर आपल्याला नीट स्पष्ट दिसणार नाहीये मायक्रोस्कोपच्या खाली पाहिलं तर, म्हणून त्यांनी ते रेड कलर दिला. रेड कलर मधनं परत पाण्यामध्ये टाकलं ताकी थोडं कलर काय होऊ, थोडा फिक्कट होऊ. कळतंय? आणि ह्याचा उपयोग आपल्याला कसं होणार आहे ते तुम्हाला पुढे दिसेल. आता ते काय टाकतायत, आपल्याला ग्लिसरीन टाकताना दिसतंय. ओके, ग्लिसरीन म्हणजे काय, जे आपल्याला तोंड येतं, जे आपल्याला तोंड येतं ना, तोंड येतं तर त्याला जे आपण लावतो तर ते असतं ग्लिसरीन. ते आपण त्यांनी इथं यूज केलंय. ही झाली तुमची स्लाइड तयार. आणि हे आता आपण काय बघणार आहे, मायक्रोस्कोपच्या खाली आता ह्याला बघणार. ह्या स्लाइडला मायक्रोस्कोपच्या खाली आपण ह्या स्लाइडला जेव्हा बघतो तर तुम्हाला अशा प्रकारचे सेल्स दिसतात. आणि हे जे तुम्हाला जे सेल्स दिसत आहेत तर हे कसे दिसतात तुम्हाला, क्युबॉडिकल नाही तर रेक्टँग्युलर दिसतात तुला, बरोबर तुम्हाला. तर हे जे रेक्टँग्युलर शेप दिसत आहेत ना, तर वेगवेगळ्या प्रकारचे शेपचे काय असतात, हे सेल्स असतात. आणि अशा प्रकारे सगळे सेल्स एकत्र येऊन काय तयार होत आहे, टिश्यू तयार होत आहे. आणि टिश्यू एकत्र येऊन काय तयार होत आहे, ऑर्गन तयार होतं. ऑर्गन एकत्र येऊन काय तयार होतं, ऑर्गन सिस्टीम तयार होती. आणि ऑर्गन सिस्टीम एकत्र येऊन बॉडी तयार होती. कळलं कसं आहे? हे जे सेल्स तुम्ही बघताय तर ते कुणाचे सेल्स आहेत, ओनियनचे सेल्स आहेत. तसे आपल्या बॉडीमध्ये पण सेल्स असतात. ओके, चला आता आपण परत जायचं बुकवरती. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे सेल साइज. ओके, देयर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन द शेप्स ऑफ सेल्स. देअर शेप्स आर मेनली रिलेटेड टू देअर फंक्शन. ऑब्झर्व द सेल ऑफ द डिफरंट शेप्स शोन बिलो. म्हणजे सेल्सचे पण काय आहेत, वेगवेगळे प्रकारचे साईजेस. जसं आता तुम्हाला माझं साईज जो आहे तो मोठा मोठा दिसतोय आणि आता छोटा छोटा दिसतोय. तर सेल्स जे आहेत त्याचे पण काय आहेत, साईजेस वेगवेगळे. म्हणजे कोण छोटे छोटे असतील, कोण मोठे मोठे असणार आहे. कळतंय? आणि जसा त्यांचा साईज असणार आहे त्याच्यानुसार त्यांचे काम पण असतात. कळतंय? आता आपण बघणार आहे की वेगवेगळ्या प्रकारचे कुठले कुठले सेल्स आहेत. तर ते आहे अमिबा, रेड ब्लड सेल, सरफेस सेल, मसल सेल, स्पर्म, अ बोन सेल, अ नर्व सेल अँड एक सेल, अ फॅट सेल अँड स्पायरोगायरा. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत सेल्स तुम्हाला दिलेत. ह्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन जे आहे जे असं पुढच्या वर्गांमध्ये गेल्यानंतर बघणार आहे. आता तुम्हाला लक्षात ठेवायचं की हे वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत, आपल्या बॉडीमध्ये असलेले सेल्स आहेत. हे सगळे आपल्या बॉडीमध्ये असतात. Cells are of many different shapes, that is circular, rod shape, columnar, spiral, oval, rectangular, etc. Each cell contains various components for carrying out the life process of the living organism. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की सेल्स जे आहेत त्यांचे शेप्स वेगवेगळे असतात. थोडे असतात ते सर्क्युलर असतात, गोल गोल. थोडे असतात रॉड शेप्ड असतात, असे फोटो येईल तुम्हाला. कोल्युमनर असतात, फोटो येईल तुम्हाला. स्पायरल असतात, स्पायरल गोल गोल असतात. ओव्हल असतात, रेक्टँग्युलर असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, शेप्स असतात कुणाचे, सेल्सचे. आणि काय सांगितलं त्यांनी की each cell contains various components for carrying out life process of the living organism. म्हणजे वेगवेगळ्या सेल्स वेगवेगळे कामं करतो ज्याच्यामुळं आपण काय जिवंत आहे. म्हणजे आपल्या स्टमक मधला जो सेल आहे तो काय करतो, जेवण डायजेस्ट करण्यासाठी काय करतो, मदत करतो. म्हणून आपल्याला जेवण पचवता येतं. आपल्या डोळ्यामधले जे सेल्स आहे आपल्याला बघण्यासाठी काय करतात, मदत करतात. ज्याच्यामुळं माझा तुम्ही आता युट्यूबचा व्हिडिओ बघताय, बरोबर आहे. तर असे वेगवेगळे सेल्स काय करतात, वेगवेगळे कामं करतात. दिस कंपोनंट्स आर कॉल्ड ऑर्गनल्स. आणि हे जे कंपोनंट्स आहे, हे जे आहे त्याला आपण बोलतो ऑर्गनल्स. दिस ऑर्गनल्स आर स्टडीड इन डिटेल विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. म्हणजे
जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स मधले जे ऑर्गन्स आहेत त्याला आपण बोलतो ऑर्गनल्स. आणि हे पण काय असणार, छोटे छोटे असणार. आणि ह्यांच्याबद्दल डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन काढायची असेल तर ते कोणाखाली आपण बघतो, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली बघतो. कंपाऊंड मायक्रोस्कोप वेगळा, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वेगळा. कळतंय? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये आपण अजून झूम करू शकतो. There are two main types of cells, animal cells and plant cells. These cells consist of various types of membrane-bound cell organelles. Plant cells have a definite shape due to the presence of cell wall around them. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, दोन प्रकारचे काय असतात, दोन प्रकारचे सेल्स असतात. एक असतो प्लांट सेल, एक असतो ॲनिमल सेल. ओके. आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऑर्गनल्स म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स प्रेझेंट असतात कुणामध्ये, त्या सेलमध्ये, जे वेगवेगळे काय करतात, कामं करतात. आणि एखाद्या सेलला काय त्यांनी मेम्ब्रेन बॉन्ड सेल ऑर्गनल्स बोलतात. मेम्ब्रेन बॉन्ड सेल ऑर्गनल्स म्हणजे काय, मेम्ब्रेनमुळं ते जे सेल ऑर्गनल्स आहेत ते एकत्र राहत आहेत. तशा प्रकारचे जे ऑर्गनल्स आहेत त्याला आपण बोलतो मेम्ब्रेन बॉन्ड सेल ऑर्गनल्स. एवढं डिटेलमध्ये लक्षात ठेवायची गरज नाहीये, तुम्हाला पुढच्या वर्षी नाहीतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला ते सगळं आहे. ओके. तर जे प्लांट सेल्स असतात त्यांना काय असतं, एक सेल वॉल असतं ज्याच्यामुळे त्यांना एक डेफिनाइट शेप भेटतो. म्हणजे एक परफेक्ट शेप त्यांना कशामुळे भेटतो, तर त्यांना सेल वॉल असतं. बिसाइड अनलाइक ॲनिमल सेल, प्लांट सेल कंटेन सिंगल लार्ज व्हॅक्युल. म्हणजे प्लांट सेलमध्ये काय असतं, एक लार्ज व्हॅक्युल असतं. व्हॅक्युल काय असतं ते सगळं आपण पुढं डिटेलमध्ये बघायचं. तुम्हाला पुढं पण एक पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये थोडं इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली. ओके. ऑल दिस सेल्स आर नोन ॲज युकॅरियोटिक सेल्स. आणि अशा प्रकारचे मेम्ब्रेन बॉन्ड सेल ऑर्गनल्स, अशा प्रकारचे जे सेल्स आहेत त्यांना आपण बोलतो युकॅरियोटिक. ओके. हे लक्षात ठेवायचं, तुम्हाला येऊ शकतं क्वेश्चन्समध्ये. ओके. पुढचा जो टॉपिक आहे तो काय आहे, अ सेल हॅज 4 मेन पार्ट्स, द सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम अँड सेल ऑर्गनल्स. आता जे सेल आहे त्याचे 4 पार्ट्स आहेत. तर ते कुठले कुठले पार्ट्स आहेत, तर ते आहे सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन, तिसरा आहे सायटोप्लाझम आणि चौथा आहे सेल ऑर्गनल्स. आता ही काय काय आहे ते आपण बघूया. सेल वॉल, द सेल वॉल इज द आउटरमोस्ट कव्हरिंग ऑफ द सेल. इट इज प्रेझेंट ओनली इन द प्लांट्स. म्हणजे काय असतं, सेल वॉल जे आहे ते आउटर कव्हरिंग आहे. आउटर कव्हरिंग म्हणजे काय, हे जे तुम्हाला इथं जे तुम्हाला ते 2 डायग्राम दिसत आहेत, ह्या 2 डायग्राम मध्ये हे जे तुम्हाला दिसते ना ग्रीन कलर मध्ये, जे मी तुम्हाला तर रेड कलर मध्ये मार्क करून दाखवलंय, नाहीतर ही जी बाउंड्री आहे सेलची त्याला आपण बोलतो आउटर कव्हरिंग. आणि हे जे आउटर कव्हरिंग आहे त्याला आपण बोलतो सेल वॉल. ओके. प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल वॉल कुणासाठी, प्लांट सेलसाठी. प्लांट सेलला जे आउटर कव्हरिंग असते त्याला आपण सेल वॉल बोलतो. ॲनिमल्सला जे आउटर कव्हरिंग असतो त्याला आपण बोलतो प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि सायटोप्लाझम काय ते तुम्हाला सांगतो. हे जे तुम्हाला प्लांट सेलमध्ये ब्ल्यू कलरमध्ये जे दिसतंय आणि हे जे ग्रीनिश कलरमध्ये तुम्हाला जे ॲनिमल सेलमध्ये दिसतंय पाण्यासारखं जे असतं ते, त्याला आपण बोलतो सायटोप्लाझम. ज्याच्यामध्ये सगळे ते जे ऑर्गनल्स असतात म्हणजे ऑर्गन्स असतात कुणाचे, मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे, ते तरंगत असतात. तर ते ज्याच्यामध्ये तरंगत असतात त्याला आपण बोलतो सायटोप्लाझम. ओके. सायटोप्लाझमच्या पुढे काय आहे, सेल ऑर्गनल्स. म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे ऑर्गन्स. आता आपल्या बॉडीमध्ये कसे असतात, स्टमक आहे, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, असे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. जसं सेलच्या बॉडीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे ऑर्गनल्स आहेत, तर ते आहेत न्यूक्लियस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी बॉडीज, लायसोसोम्स, माइटोकॉन्ड्रिया, वॅक्युल्स, प्लास्टिड्स एक्सेट्रा. प्लांट सेल कंटेन्स क्लोरोप्लास्ट. म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे काय दिसतात तुम्हाला, ऑर्गनल्स दिसतात कुणाच्या बॉडीमध्ये, ॲनिमल आणि प्लांट सेलच्या बॉडीमध्ये. आणि ह्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये, आणि हे सोडून अजून पण कुठले कुठले आहेत हे सगळं आपण काय करणार आहे, पुढे नंतर डिटेलमध्ये बघणार आहे. ह्या स्टँडर्डमध्ये नसेल तर पुढच्या स्टँडर्डमध्ये बघू. ओके.